नमस्कार. मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यांचं आढावा बैठक सचिव महोदय, विभागीय आयुक्त महोदय, कृषी विभागाचे आयुक्त, या 6 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, CEO, जिल्हा कृषी अधिकारी आणि त्याच्यासोबतच ऊर्जा विभाग असेल, सहकार विभाग असेल, या सर्व विभागांच्या अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये, त्यासोबतच शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. या 6 जिल्ह्यांच्यासाठी जे काही दर सालाबादाप्रमाणे पिकं घेतली जातात, त्या पिकांच्यासाठी लागणाऱ्या बियाण्याचा विषय असेल, रासायनिक खतांचा विषय असेल किंवा इतर ज्या काही निविष्ठा लागतात, प्रत्येक जिल्हा वाईज त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला. साधारणपणे राज्याचा जर आपण विचार केला तर खरीपाचं क्षेत्र 158 लाख हेक्टर आहे. नागपूर विभाग या 6 जिल्ह्यांचं क्षेत्र आहे 20.49 लाख हेक्टर. आपल्याला माहिती आहे की राज्यव्यापी पण आणि या विभागामध्ये पण सोयाबीन आणि कापूस ही 2 मोठी पिकं आहेत क्षेत्रवाईज. राज्याचा जर विचार केला तर सोयाबीनचं क्षेत्र आहे 44.50 लक्ष हेक्टर. नागपूर विभागामध्ये हे आहे 3 लाख हेक्टर. कापूसचं क्षेत्र आहे राज्याचं 42 लक्ष हेक्टर आणि आपल्या या नागपूर विभागामध्ये 6.38 लाख हेक्टर. आणि म्हणून सोयाबीन असेल, कापूस असेल आणि इतरही जे काही भात आहे, इतरही जे काही पिकं आहेत, या पिकांच्यासाठी जे काही बियाणं लागणार आहे, जे काही रासायनिक खतं आणि इतर निविष्ठा लागणार आहे, याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नागपूर विभागाच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना मी आश्वस्त करतो, कोणालाही बियाणे खते कमी भासणार नाहीत, कमी पडणार नाहीत. त्याच्यासोबतच राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना बियाणे, रासायनिक खतांची आणि इतर निविष्ठांची कमतरता भासणार नाही, याचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपल्या माध्यमातून मला नम्रतेने सांगायचं आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी मी स्वतः आमचे विभागाचे सचिव महोदय, आयुक्त, एक डेलिगेशन केंद्र शासनाकडे आम्ही गेलो होतो. माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमर साहेब, माननीय नामदार गडकरी साहेब, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याच्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री महोदय या सर्वांना आम्ही भेटलो. आपल्या राज्याच्यासाठी जे काही रासायनिक खतांचं आवंटन 45 लाख टन केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. दर महिन्याला जे काही आवंटन दिलं जात आहे, त्या शेड्यूलप्रमाणे ही सर्व रासायनिक खतं आपल्याला उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती आम्ही त्यांना केली आणि त्या आवंटनाप्रमाणे ती खतं उपलब्ध करून दिली जातील, असं केंद्र शासनाच्या मंत्री महोदय आणि त्याच्यासोबत सचिव महोदयांनी मान्य केलेलं आहे. कालच्या बातम्यांमधनं आपण बघितलेलं असेल की केंद्र शासनाने काही अनुदान जास्तीचं देऊन मागच्या दराप्रमाणेच खतं शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय केला. या संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांच्या वतीने केंद्र शासनाचा आभार व्यक्त करतो आणि हे जे काही 45 लाख टन आपल्याला रासायनिक खतांचा साठा मंजूर केलेला आहे, दर महिन्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचं जे काही नियोजन आहे त्याप्रमाणे तो उपलब्ध होईल, हा मी विश्वास व्यक्त करतो. आज या ठिकाणी नागपूर विभागाची चर्चा करीत असताना आपल्याला माहिती आहे की गडचिरोली सारखा जो काही भाग आहे की जिथे पावसाळ्यामध्ये पाऊस झाल्याच्या नंतर काही ठिकाणी
रहदारीला पण काही अडथळे निर्माण होतात. तर अशा भागामध्ये प्राधान्यक्रमाने बियाणे, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठा त्या ठिकाणी पोहोचवाव्यात असा पण निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. बाकी रुटीन तर पीक कर्जाच्या संदर्भात आढावा संपन्न झाला. पीक कर्ज हे पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी शेतकरी बांधवांना उपलब्ध झालं पाहिजे आणि या संदर्भामध्ये सर्व जिल्हाधिकारी महोदय दर आठवड्याला ज्या काही लीड बँक्स असतील आणि इतरही ज्या बँक्स आहेत या सर्व बँकांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी त्यांना जे जे काही टार्गेट दिले गेलेले असतील त्या टार्गेट्सप्रमाणे पीक कर्ज उपलब्ध करून देतील अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे. ऊर्जा विभागालाही आता काही दुरुस्तीचं काम वगैरे असेल तर ते त्याने करून घ्यावं. पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा त्यातल्या त्यात पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांना करण्यात आलेली आहे. आणि पुढच्या काळाच्यासाठी किमान 8 तास पूर्ण दाबाने दिवसा वीज शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी करावं अशी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. नागपूर विभागाचं सर्व मग महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, ग्रामविकास डिपार्टमेंट असेल, आम्ही अभिनंदन पण केलेलं आहे की पाठीमागच्या काळामध्ये सोयाबीन आणि इतर बियाणं पुरवण्यामध्ये यशस्वीरित्या कार्य संपन्न केलेलं आहे. त्याच्यासोबतच खरीपाच्या नंतर रबीमध्ये त्यातल्या त्यात हरभरा हे पीक मोठ्या क्षेत्रावर घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे विकेल ते पिकेल, तर करडईपासून तर इतर 10 वाण त्याने क्रॉपिंग पॅटर्न चेंज करण्यामध्ये यशस्वीरित्या कार्य संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये पण त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या माहितीकरता येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या पुणे आयुक्त कार्यालयामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बियाण्याचे संदर्भातलं काही अडीअडचण आहे का, रासायनिक खताच्या संदर्भामध्ये काही अडीअडचण आहे का, कारण काही ठिकाणी उदाहरणार्थ खतांच्या रॅकचे काही समस्या निर्माण होतात, काही ठिकाणी लोडिंग अनलोडिंगच्या संदर्भातल्या काही अडीअडचणी निर्माण होतात आणि म्हणून हे प्रश्न ताबडतोबीने सुटले पाहिजे यासाठी खास कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि राज्यव्यापी त्याची कुठे काही अडीअडचण असेल तर ते सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आपल्याला माहिती आहे आणि यापूर्वीच्याही आढावा बैठकीमध्ये अमरावतीला पण मी माहिती दिली की पर्जन्यमानाचा जो काही अंदाज 99% वेधशाळेने व्यक्त केलेला आहे आपल्या सर्वांच्यासाठी आणि शेतकरी बांधवांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. आणि म्हणून त्याचं दृष्टिकोनात संपूर्ण नियोजन करण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी जसं म्हटलं की राज्यव्यापी जर आपण विचार केला तर साधारणपणे 60% आसपास कापूस आणि सोयाबीन क्षेत्रव्यापी राज्याची ही 2 प्रमुख पिकं आपली आहेत आणि या 2 प्रमुख पिकं आणि त्याला जोडून तेलबिया याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उत्पादकता वाढ करणं आणि मूल्य साखळी विकसित करणं, व्हॅल्यू ॲडिशन, यासाठी राज्याने जे काही आता बजेट घोषित केलं त्याच्यामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद पुढच्या 3 वर्षाच्यासाठी घोषित केलेली आहे. आणि म्हणून सोयाबीन, कापूस आणि तेलबियाचा एक क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या खरीप हंगामाच्या पासूनच त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. हळदीचं वर्ध्यामध्ये काही प्रमाणात क्षेत्र आहे आणि आपल्याला माहिती आहे की हळद आता हिंगोली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात हळदीचं क्षेत्र वाढत आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय खासदार हेमंतजी पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती। त्या समितीने अहवाल शासनाला सादर केला आणि त्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद घोषित करण्यात आलेली आहे। त्याचं आता शासन निर्णयामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया प्रोसेसमध्ये आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर ह्या संशोधन केंद्राच्यासाठीचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाणार आहे। मी आत्ताच आपल्याला माहिती दिली की नागपूर विभागामध्ये भात पिकामध्ये उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरासरीच्या 14% वाढ झाली, कापूस पिकामध्ये 26% वाढ झाली आणि सोयाबीनसाठी 53%ची वाढ त्या ठिकाणी उत्पादकतेमध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि तूर पिकामध्ये 20% उत्पादकतेमध्ये वाढ करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत।